आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी मार्गदर्शन करणार। औषध निर्माण शास्त्राच्या या सर्वच महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठवली। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। पायाभूत सुविधा नसल्यामुळे 89 महाविद्यालयांमधील 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षामधील प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचे पीसीआयने दिले होते आदेश। जालना जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांची खाती अद्यापही केवायसी विनाच। केवायसी करा अन्यथा अनुदान बंद होणार, प्रशासनाकडून सूचना। दिवाळी छठपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानांचं तिकीट दर वाढले, गगनाला भिडले। लखनौ मुंबईसाठी 4 ते 5 हजार रुपयांना मिळणाऱ्या तिकिटाचे दर 25 हजारांपर्यंत। चंद्रपूरच्या ताडोबामधील वाघिणींना हेलिकॉप्टरनं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नेण्याचा विचार। वाघांची संख्या वाढावी म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून 8 वाघिणींची मागणी, तर प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी। नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 1,21,32,000ची देणगी। नवरात्रोत्सवात 17 ते 18 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन। 12 दान पेट्यांमधून 1,21,32,000 रुपयांची देणगी जमा।